राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा। यंदापासून जुनी पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे। कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडून माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांना भरावं लागणार 2% प्रीमियम। भातासह इतर 13 पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता उत्पन्न वाढणार। शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 रुपये मदत तातडीने द्या, महाविकास आघाडीचे बार्शीच्या नायब तहसीलदारांना देण्यात आले निवेदन। ऑपरेशन सिंदूर अजून सुद्धा संपलेलं नाही। पश्चिम बंगालच्या भूमीवरून पंतप्रधानाचा पाकिस्तानला इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी मोदी काय म्हटले बघा। भारताने पाकिस्तानला घरामध्ये घुसून 3 वेळा दणका दिला। नव्याने दहशतवादी हल्ला झाला तर पुरेपूर किंमत मोजावी लागेल। दहशतवाद पोसणाऱ्यांना सैन्याने सिंदूर शक्तीची जाणीव करून दिलेली आहे। एकात्मिक फलोत्पादनामध्ये प्रथम अर्ज प्रथम लाभ या तत्वावरती निवड सुरू, माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आलेली आहे। अभियानामधील सर्व घटक, मापदंड, सुधारणा व अर्ज प्रक्रियेचा समावेश करण्यात आलेला आहे। पीओके घेणारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची सिंहगर्जना, व्याप्त काश्मीरच भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल। राज्यामध्ये 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे। शास्त्रज्ञांचा अंदाज, हवेचे दाब वाढल्याने शेतकऱ्यांना मिळणार पुरेसा अवधी, जमिनीला वापसा आल्यावरतीच खरीपाची पिकांची पेरणी करा, असा कृषी आयुक्तालयाकडून सल्ला देण्यात आलेला आहे। कृषी शास्त्रज्ञ बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना देणार आता सल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परभणीतील बैठकीमध्ये माहिती। शाळेची पुस्तके तालुक्यांमध्ये पोहोचली, शाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटप, 2,17,000 विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके। मिरज पूर्व भागामध्ये उन्हाळी मका पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। पाऊस उघडला पण मशागत कधी, खरीपाची आता शेतकऱ्यांना धास्ती। व्याज सवलत योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये सुधारित व्याज सवलत योजनेला आता मुदतवाढ दिलेली आहे। ही मुदतवाढ 1 वर्षासाठी असून त्याकरता आवश्यक निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे अल्पमुदतीचे कर्ज कमी व्याजदराने दिले जात असते। जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले सतर्क। अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये जास्त ओल, बीज रोपण योग्य पद्धतीने होणार नाही। पुढील 5 ते 6 दिवस पावसाची तीव्रता असणार कमी। शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग सुरू असून आणि हवामानाचे संकट गडद झालेले आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे कामामध्ये व्यत्यय येत आहे, वेळेचे व्यवस्थापन आव्हानात्मक। लाखो विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र अडथळ्यामध्ये, 36,000 संचालक त्रस्त, सर्व्हर सेतूचा भार, ऐन प्रवेशाच्या वेळी कागदपत्रांचा उडाला गोंधळ। महाविस्तार ॲप्लिकेशन ठरतंय शेतकऱ्यांसाठी लाभदायी, शेतीविषयक सल्ला तसेच हवामान अंदाज एकाच क्लिकवरती मिळतोय। कृषी विभागाचा सल्ला दुर्लक्षित, हळद लागवडीला सुरुवात करण्यात आलेली आहे। जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसताना सुद्धा पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला असतानाही जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पश्चिम वऱ्हाडामध्ये काही शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केलेली आहे। काय सांगता, 2,652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, 1.20 लाख कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून पोलखोल, अजून 6 लाख कर्मचाऱ्यांची होणार पडताळणी। वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका, वडील अनिल कसपटेंच्या भावनांना बांध फुटला। पाक करणार होता हल्ला, भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली। बियाणे खतांचे दर गगनाला भिडले, हमीभाव मात्र तटपुंजे, उत्पादन खर्च अमाप झालेला असून उत्पन्न मात्र तोडके आहे, शेतकऱ्यांची आता चिंता वाढली। पातूरमध्ये यंदा पिवळ्या सोन्यामध्ये होणार घट, पांढऱ्या सोन्यामध्ये भर, खरीप हंगामाच्या तयारीला मान्सूनपूर्वचा ब्रेक, बळीराजा चिंतेमध्ये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बियाणे खतांची मुबलक उपलब्धता, खतांचे लिंकिंग आढळल्यास तक्रार करा, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती। तक्रार निवारण कक्ष स्थापन, पथकेही केले गठीत। होल्ड प्रकरणी सरनाईकांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही लावला होता होल्ड। शेगाव परिसरामध्ये हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी गोदाम उपलब्ध नसल्याने प्रक्रिया रखडली, प्रशासनाकडून शेतकऱ्यांची अडवणूक। पाऊस आला, भाजीपाला कडाडला तर शेतकऱ्यांचा खिसा रिकामा, उत्पादन कमी झाल्याचा व्यापारी तसेच विक्रेत्यांना फायदा, शेतकऱ्यांना सोसावे लागते नुकसान। शेतकऱ्यांचा सन्मान राखा, पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई सहन केली जाणार नाही, आमदार श्वेता माले यांचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयातील बँकर्सच्या सभेमध्ये दिला सूचना। शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर दुकान कायमचे बंद होईल, कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम, 14 नियंत्रण कक्ष, 7 भरारी पथके कार्यान्वित।
100% अनुदानावरती सोयाबीन बियाणे अर्जासाठी पोर्टल खुले। एका कुटुंबातील एका शेतकऱ्यास 0.40 हेक्टर क्षेत्राचा लाभ मिळेल। तसेच 25 शेतकऱ्यांचा एक गट आवश्यक असून 10 हेक्टर क्षेत्र व्यापणे आवश्यक असणार आहे। गटामध्ये 25 पेक्षा कमी शेतकरी असल्यास गटाबाहेरील पात्र शेतकऱ्याची निवड करता येईल। मंगरुळपीर परिसरामध्ये खरीपात 12,000 मेट्रिक टन खताचे नियोजन करण्यात आलेले आहे। 61,533 हेक्टर क्षेत्रावरती होणार पेरणी। पेठ तालुक्यामध्ये धूळ पेरणीला मिळेना वाव। खरीप हंगाम उशिरा सुरू होणार। मे महिन्यातील पावसाने बिघडले शेतकऱ्यांचे वेळापत्रक। रोपे तयार होणार उशिराने। पावसाने घेतली अल्पशी विश्रांती। कृषी विभागाकडून नुकसानीचे मोजमाप सुरू। माळशिरस तालुका 1,957 शेतकऱ्यांचे 1,556.67 हेक्टर बाधित। निराधारांना मिळेना आर्थिक आधार। 6 महिने झाले अनुदानापासून वंचित। संभाजी ब्रिगेडची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, मिळाले आश्वासन। प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी संशोधक मान्यता द्या। फडणवीस यांच्या सूचना। मुख्यमंत्र्यांचे विद्यापीठांना निर्देश। संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीचे बैठकीचे उद्घाटन। परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पहिली पसंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती। देशामधील 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे। यंदा 32% आणखी झाली वाढ। खाजगी कंपनीने घरी बसून घेतली अंदाजे मीटर रीडिंग। आता कंत्राटदार, अभियंता, लाईनमन आले अडचणीमध्ये। चराठा आरोग्य केंद्रामध्ये वीज नसताना सुद्धा 1.25 लाखांचे वीज बिल। बीड परिसरामध्ये मशागत बाकी। अवकाळीने शेतामध्ये पाणी। पेरण्या खोळंबणार। पावसाने उघडीप देऊन सुद्धा पाणी निचरा होणे आवश्यक। कोणकर योजनेतून हिंगोली जिल्ह्यामध्ये 205 हेक्टरवरती फुलली फळबाग। सर्वाधिक संत्र्याची फळबाग। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतमाल खरेदी विक्री आठवडाभरापासून बंद आहे। ऐन पेरणीच्या तोंडावरती शेतकऱ्यांची झाली मोठी पंचायत। नगदी पिकांच्या लागवडीकडे पाठ। मका पिकाचे बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल। सोयाबीन, कापूस पिकांकडे दुर्लक्ष। अतिवृष्टी होऊन सुद्धा पावसाची नोंद होईना। तळणी मंडळ वाऱ्यावरती। देवठाण्यातील पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त। नुकसान भरपाई मदतीमध्ये अडचण येण्याची शक्यता। औसा परिसरामध्ये शेतातच कांदा नासला। टोमॅटोचा चिखल झाला। अवकाळी पावसाचा शेतीस फटका। 10 जनावरे दगावली। 8 घरांची पडझड। अवकाळी पावसामुळे भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। उमरीमधील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीचा धुमाकूळ सुरूच। फळ पिकांसह कांद्यांचे झाले मोठे नुकसान। ठिकठिकाणच्या शेतशिवारामध्ये साचले पाणी। खरीपाच्या उत्पादनावरती परिणाम होण्याची शक्यता। सेलू तूर हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। केवळ 800 क्विंटल खरेदी। किचकट अटींचा परिणाम। अनवत बाजार समितीमध्ये 6,26,000 क्विंटल कापसाची नोंद। गतवर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीने वाढली पांढऱ्या सोन्याची आवक। कर्जमाफी वरुड बाजार समितीचा ठराव। तालुक्यामधील अनेक शेतकरी अद्याप सुद्धा प्रतीक्षेमध्ये। 2015 पासून कर्जाचा भरणा केलेलाच नाही। पेरणीसाठी घरचे बियाणे, सेंद्रिय खतावरती भर द्या। कृषी केंद्रावरती अवलंबून राहू नये। शेतकरी संघटनेचे आव्हान। मूल परिसरामध्ये 1312 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत। प्रशासनाने लक्ष द्यावे। आधार कार्ड पडताळणी न झाल्याने फटका बसतोय। हजारो शिधापत्रिकाधारक अपात्र ठरण्याचा धोका। 12 वर्षानंतर सुद्धा उत्पन्न मर्यादेचा फेरविचार नाही। गुंजेवाई परिसरामध्ये धानाला शेतातच फुटले अंकुर। शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी। शेतकऱ्यांची मागणी। भरकटलेल्या रानटी हत्तींचा सावली वन परिक्षेत्रामध्ये शिरकाव। नागरिकांमध्ये खळबळ। वन विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना। तूर व सोयाबीनचे प्रात्यक्षिकाकरता मिळणार अनुदानावरती मोफत बियाणे। शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। कृषी विभागाचे आवाहन। चाचणी केलेलेच बियाणे वापरा। अवकाळी पावसाच्या तडाख्याने हाताशी आलेले 600 हेक्टरवरील धान जमीनदोस्त। पंचनामे करण्याचे काम जोमाने सुरू। आरमोरी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला असून उत्पादकांना नुकसान भरपाईची अपेक्षा। शिफारस 4,783 रुपयांची। धानाला हमीभाव मिळाला केवळ 2,369 रुपये। 22 वर्षामध्ये धानाच्या हमीभावामध्ये केवळ 1,819 रुपयांची वाढ झालेली असून खर्च मात्र तिपटीने वाढलेला आहे। कुही तालुक्यामध्ये कापसाचे क्षेत्र वाढणार असून सोयाबीनचे क्षेत्र घटणार आहे। खरीप पीक नियोजन। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये। कृषी विभागाचा सल्ला। यंदा धानासोबतच कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये सुद्धा होणार वाढ। रामटेक तालुक्याचे खरीप पीक नियोजन। सोयाबीन पेरणी क्षेत्रामध्ये मोठी घट। पीक विम्याची मदत द्या अन्यथा आंदोलन करू। माजी उपसभापतींचा शेतकऱ्यांसह आमरण उपोषणाचा इशारा। तहसीलदारांना दिले निवेदन।
हिंगणघाट व समुद्रपूर येथे शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाच्या प्रात्यक्षिकाचा घेतला अनुभव। सौर कृषी पंप योजनेबद्दल शेतकऱ्यांना मान्यवरांनी केले मार्गदर्शन। या पोर्टलवरती नोंदणी करा, रोजगाराचा प्रश्न मिटेल। मोबाईलवरती मिळणार रिक्त जागा, प्रशिक्षण व मेळाव्याची सुद्धा माहिती मिळेल। कृषी पंप डिमांड बंद, सौर पंप मिळेना, शेतकऱ्यांची होते गोची। पैसे भरून सुद्धा सौर कृषी पंपांची प्रतीक्षा कायम। स्मार्ट मीटर काढल्यावरच भरणार बिल, गडहिंग्लजच्या वीज ग्राहक संघर्ष समितीचा महावितरणला इशारा, जुने मीटरच बसवा। वीज दरवाढ प्रस्तावाच्या याचिकेबाबत नियामक आयोग, ग्राहक सुद्धा अंधारामध्ये। महावितरणाचा दरवाढ पुनर्विचार प्रस्ताव ग्राहकांपासून ठेवला दडवून। नोव्हेंबर 2024 मध्ये 5 वर्षांसाठीच्या बहुवार्षिक दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता। प्रति एकर 10 कोटी रुपये, विकसित भूखंड व त्याचा FSI मिळणार असेल तरच पुरंदर विमानतळासाठी जमीन मिळेल। बाधित 7 गावांपैकी एकतपूर मोंजवाडी ग्रामस्थांचा धाडसी निर्णय, बेघर तसेच भूमिहीन कुटुंबांना निवासी भूखंड हा 3 पटीने देण्याची मागणी। विकसित कृषी संकलन अभियानामध्ये 180 गावांमधील शेतकरी सहभागी। अवकाळी पावसामुळे वीट व्यावसायिक अडचणीमध्ये, विटांचे मोठे नुकसान, हंगाम 1 महिना आधीच बंद करण्याची आली वेळ। पंचनाम्यासाठी 185 कर्मचारी, 1 जूनपर्यंत होणार पंचनामे। महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग। यंदा 34,000 हेक्टरवरती होणार पेरण्या, भडगावमध्ये कपाशी लागवड घटणार, मका लागवडीमध्ये वाढ होणार। अवकाळीच्या आराखड्यामध्येच पीक काढणी। ज्वारीची शपथ, एक दमडी सुद्धा पडली नाही बळीराजाच्या हाती। खरेदी केंद्रावर मोजली ज्वारी, शासन कुठे देते उधारी। धुळे जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा कहर सुरूच, कांदे उत्पादक शेतकऱ्यांना बसला मोठा फटका। सिंदखेडा तालुक्यामध्ये 26 घरांची पडझड झालेली असून साक्री, शिरपूरसह पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये फळपिकांचे झाले मोठे नुकसान। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।